नाशिक मुंबई हायवेवर जे खड्डे पडलेत त्यामुळे आता ट्रॅफिकचा खोळंबा व्हायला सुरुवात झालेली आहे। रोज या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे आणि आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय। हातिवलीपर्यंत जवळपास 5 किलोमीटर पर्यंतचं हे ट्रॅफिक जाम आहे। रस्त्यात खड्डे आहेत, पुलाचं काम सुरू आहे आणि ही सगळी कारणं असल्या कारणानं आता ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच आपण पाहतोय की दिवसांपासून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। पाऊस एकीकडे पडतोय, दुसरीकडे आपण ही रस्त्याची अवस्था पाहतोय। रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत आणि हीच कारणं आहेत की या ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना सर्व वाहनधारकांना करण्यात येतो। आपण पाहतोय की जी मोठी वाहनं आहेत त्यांना सुद्धा या भागातून दुपारी 12 ते 4 पर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपण आता घड्याळामध्ये वेळ पाहतोय 11:45 झालेली आहेत, मात्र तरी देखील जी मोठी वाहनं आहेत ती या रस्त्यावरून सर्रास जात आहेत आणि हेच कारण आहे की या ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना सर्व वाहन चालकांना करावा लागतोय। एक वेळ त्यांची ठरवून देण्यात आलेली आहे आणि सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीमध्ये या वेळेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाष्य केलं, मात्र त्याची अंमलबजावणी कुठेतरी होत नाहीये आणि याच कारणांमुळे आता ट्रॅफिक जामचा सामना मुंबईकरांना, नाशिककरांना करावा लागतोय। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या रस्त्याची पाहणी केली होती, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते, मात्र तरी देखील आज आपण जर पाहिलं तर परिस्थिती जैसे थे तशीच आहे आणि यातून वाहन चालकांची सुटका होणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।